हा दादा ये चल गाडी बाजूला घे इकडे. लागली याला फोडणी आता. चल लाव गाडी लाव. हेल्मेट साहेब हेल्मेट नाही आणलंय साहेब. हेल्मेट नाही आणला मग विदाऊट हेल्मेटचा 1000 रुपये दंड आहे तो भरायचा. साहेब 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 यावेळी सोडा मला साहेब. अरे काय सोडा ह्यावेळी तुम्हाला नेहमीच नाटकं चाललेली आहेत. अरे ह्यावेळेस तुला मी सोडेन रे पण एखादी तुझ्या बाबतीत काही दुर्घटना घडली ना तर वरचा तुला सोडेल का. ते काय नाही तुला जो काही 1000 रुपयाचा रितसर दंड आहे तो भरावाच लागणार आहे. साहेब हे 500 रुपये घ्या आणि काय तो विषय मिटून टाका. 500 रुपये खाली उतर खाली उतर. साहेब काय कमी पडतायत काय 200 देऊ अजून 200 घ्या साहेब. अरे मित्रा ते पैसे तुझ्याकडेच ठेव. हे तुझ्यासारख्या लोकांकडून 500-700 रुपये घेऊन मी ते काय आयुष्यभर पुरवणार आहे का. ते तू काम कर तिथं पाटलांचं बाईकचं ऍक्सेसरीचं दुकान आहे तिथं जा मस्तपैकी 700 रुपयामध्ये तुला हेल्मेट भेटेल. हेल्मेट घे आणि मस्तपैकी प्रवासाला जा. आईला मी तर समजलो होतो की याला फोडणी बसणार पण कमाल आहे. मानलं पाहिजे या साहेबांना. जबरदस्त काम. खरं तर आपणच पहिलं नियमांचं कायद्याचं उल्लंघन करतो आणि मग आपलाच बचाव करण्यासाठी आपण असं नको ते आमिष दाखवून अशा देवदूतांविषयी गैरसमज करून घेतो. आपणच जर नियमात वागलो तर असा प्रश्न उद्भवणारच नाही. पण खरंच मला आज वर्दीतला देवदूत पाहायला मिळाला. अगदी मनापासून सलाम अशा महाराष्ट्र पोलीस बांधवांना. जय हिंद, जय महाराष्ट्र पोलीस.